आपल्या शुभेच्छा सन्मान केला जाणार आहे। चारही व्यक्तिमत्व आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात। सन्मान तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो। इथे जी पाटील साहेब आणि त्याच्या जोडीने जितेंद्र अग्रवाल साहेब यांच्या जोडीने अगदी क्लासमेट म्हणा, वर्गमित्र म्हणा, फ्रेंड म्हणा, हे मात्र नेहमीच त्यांचे राहिलेले आहेत आणि आज मात्र ते सर्वजण या ठिकाणी एकत्रितपणे आलेले आहेत आणि आज सन्मान आहे तो सन्मान मात्र मुख्य मंचावरती केला जातोय। कॅमेरामध्ये ऑन दृश्य हे आपण सध्या पाहतायत। सन्मान या ठिकाणी केला जातोय। थँक्यू सो मच। मान्यवरांचा मनापासून आभार आहेत। जावेद कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत आदेश ठाकर। सुरू असलेला सामना आजच्या या स्पर्धेतील जर पाहिला तर सेमीफायनलचा सामना आहे। सेकंड सेमीफायनल, एका बाजूला घोडबंदर मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला संघ आहे उत्तन मास्टर्स। षटकातील दुसरा चेंडू रॉय साठी असेल आणि इथे मात्र प्रॉपर फटका पाहायला मिळतो। डीप पॉइंटला बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार। 4 धावांसाठी दर्जेदार चौकार। फलंदाज जर पाहिलं तर रॉयच्या बॅट मधून या 4 धावा येत असताना पाहायला मिळतात। अफलातून फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्वतःचा वैयक्तिक अकाउंट आणि संघाचा देखील खाता या ठिकाणी ओपन केलाय। संघाचा श्री गणेश झाला या 4 धावेच्या मदतीने। अवघ्या दुसऱ्या बॉल वरती पाहायला मिळतोय। पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात राहिला, तदनंतर मात्र या 4 धावा। सुरुवात होत असताना षटकातील पुढचा बॉल रॉय साठी। इथे देखील पुन्हा एकदा फटका चांगला आहे। गॅप मधून बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर। आणखीन एक दर्जेदार चौकार। लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती सलगचा दुसरा चौकार फलंदाज रॉयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। लागोपाठ 2 चेंडू जर तुम्ही पाहिले तर आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न यावेळेस राहिलाय गोलंदाज संदीपच्या माध्यमातून, परंतु योग्यरित्या या चेंडूला ओळखलं जाते आणि रॉयच्या माध्यमातून जर पाहिलं तर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 बाउंड्रीज या ठिकाणी लागल्या गेल्यात। 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या अखेरीस अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे। षटकातील पुढचा बॉल यावेळेस जर पाहिला तर ऑन साइडला बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिला तर शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे आणि यावेळेस जर पाहिलं तर फक्त एका सिंगल वरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय। आमचे सर्व मान्यवर आमच्यातून रजा घेत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात। तमाम मान्यवर या स्पर्धेला भेट देण्याकरिता खास करून जर पाहिले तर सातत्याने 2 दिवस चालणारी ही स्पर्धा एक अप्रतिम असं आयोजन आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल उमेशच्या माध्यमातून। ओव्हरथ्रो करेपर्यंत मात्र सहजरित्या मागणी होती 2 धावेची आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील। 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते 11 वरती। 11 धावा धावफलकावरती अजूनही शेवटचा बॉल शिल्लक। 1 बॉल अजूनही बाकी आहे। एखादा मोठा फटका यावेळेस अपेक्षित आहे टीमला। यावेळेसचा बॉल जर पाहिला तर बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही। निर्धाव स्वरूपात हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिली तर 20 बाद 11 अशी स्थितीमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना उत्तन मास्टर्स। 4 षटकांचा हा सामना आहे। 24 चेंडूंचा हा पहिला डाव आहे। फक्त 20 मिनिटांचा कालावधी हा दिला गेलाय आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला जर पाहिले तर तुमची 4 षटक कंप्लीट करायचे आहेत। पहिले 3 षटक जे आहेत पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटक संपवले नाहीत तर अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक शतरक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। तर विनंती आहे आपण वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करायचं आहे। वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे कारण आणखीन एक महत्त्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी खेळायचा आहे। या स्पर्धेवरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल या ट्रॉफीवरती हा ठरवणारा सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थोड्याच वेळामध्ये खेळायचा आहे आणि तत्पूर्वी हा सेमीफायनलचा सुरू असलेला सामना नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला घोडबंदर मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला उत्तन मास्टर्स दोन्ही संघांच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी सातत्याने पाहायला मिळते। दोन्ही संघ जर पाहिले तर 2 विजय प्राप्त करून सध्याच्या स्थितीला आता मात्र या विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतात या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अविनाश
षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची जबाबदारी यावेळेस टाकली गेली अविनाशच्या खांद्यावरती. दरम्यान जर पाहिलं तर स्ट्राईक कडे फलंदाज पुन्हा एकदा रॉय पाहायला मिळतोय. रॉयच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. इथे देखील पुन्हा एकदा फटका चांगला आहे. दरम्यान देवेशच्या माध्यमातून चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न थोडंसं फ्रंबल झाला. तत्पूर्वी फक्त एका सिंगल वरती दोन्ही फलंदाज समाधान मानत असताना पाहायला मिळतात. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन फसल्या 12 वरती. 12 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगला बॅटल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण उत्तर मास्टर संघ जर पाहिला तर मागील 2 सामने जिंकले होते आपल्या गोलंदाजीच्या दमावरती, आणि इथे जर पाहिलं तर बॅटिंगच्या दमावरती मागील 2 सामने जिंकले, ते म्हणजेच घोडबंदर मास्टर टीमनं. आदेश 1 मिनिट थांबवतोय, कारण की या मंचावरती शुभागमन होताना पाहायला मिळतात. आगरी विकास परिषद मंडळाचे अध्यक्ष आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहे ते सन्माननीय डी.के. पाटील साहेब यांचं या मंचावरती आगमन होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम, सहर्ष स्वागत असेल आपलं. आणि एक गोड व्यक्तिमत्व त्या वैतरणाच्या संपूर्ण विभागामध्ये तलावपाड्याच्या आपण परिसरामधून ज्यांना पाहिलेलं आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व डी.के. पाटील साहेबांचं आगमन आहे. ते आगमन आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत दिनकर पाटील मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजूजी भोईर साहेब आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कैलास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवरांचं गजानन भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि विनंती असेल सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. निलेशला पाठवलं गेलंय क्रमांक 3 वरती. निलेशचा जर उल्लेख केला तर आजच्या दिवसामध्ये काय अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी देखील अफलातून पाहायला मिळते, आणि मागील सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार देखील त्यालाच दिला गेलाय. काय बॅटिंग झाली होती. धावफलक जर पाहिला तर 16 धावा सध्याच्या स्थितीला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी. दुसरं षटक आता मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळते. दुसरं षटक जर पाहिलं तर प्रगतीपथावरती अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. अविनाशच्या कोट्यातील काय योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट देखील मिळवलाय. दरम्यान अजूनही 3 चेंडूंचा गोटा बाकी आहे. पुढचा बॉल आता मात्र निलेशसाठी. आक्रमण केलंय. ऑन साईडला बॉल यावेळेस ट्रॅव्हल होत असताना डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते, आणि या एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या मात्र 17 वरती पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाज जर पाहिला तर अविनाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल या ठिकाणी केलं जाते. अभेद्य क्षेत्ररक्षणाचं जाळ पुन्हा एकदा रचले गेले, आणि आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजीची अपेक्षा घेऊन जात असताना आक्रमण केलंय. यावेळेस लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस जर पाहिला तर उमेशच्या माध्यमातून झाले, आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 18 वरती. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेत. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. अविनाश गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक कडे फलंदाज निलेश. निलेशच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का. आक्रमण केला जात होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता फलंदाज निलेशच्या माध्यमातून, परंतु कोणतेही यावेळेस जर पाहिला तर संपर्क नव्हता चेंडू आणि बॅटचा. दरम्यान चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, आणि धावफलक 18 वरती. विनंती आहे, अजूनही 10 मिनिटं या ठिकाणी राहिलेली आहेत. 2 षटकं अजूनही आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, तर विनंती करतोय
वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य आपण या ठिकाणी करायचं आहे. नक्कीच. आणि व्यासपीठावरती आपण ज्या मान्यवरांना पाहतायत हे गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री डी के पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर माजी सरपंच खार्डी गोशिमे गावाच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय व्यक्तिमत्व गजानन भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर श्री संजयजी, श्री कैलाजी पाटील साहेब, श्री विजयजी पाटील साहेब ही सध्या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच सुरू आहे त्यामुळे या षटकानंतर आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान आहेत ते आपल्या व्यासपीठावरती घेणार आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. एक धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली गोलंदाज नितीननं. 1च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या 19. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक कडे फलंदाज पुन्हा एकदा निलेशच्या बॅट मधून मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर बॉल चाललाय डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार धन्यवाद दीजिए. 6च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र वेगाने फुलत असताना पाहायला मिळते. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. तर आक्रमण करत असताना निलेश आता मात्र स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे उत्तम मास्टर टीमला, कारण एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. सामना जर पाहिला तर 4 षटकांचा आहे आणि कुठेतरी 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा बॉल जर पाहिला तर पूर्णपणे बीट झाला फलंदाज निलेश आणि आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. षटकारानंतर त्वरित षटकाराला प्रत्युत्तर देत असताना निर्धाव चेंडूची फेकिंग यावेळेस नितीननं केली. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा अपेक्षित आहे, तो म्हणजेच उत्तम मास्टर टीमला. निलेश पुन्हा एकदा स्ट्राईक कडे तर दुसऱ्या बाजूला नितीन. इथे देखील फटका चांगला आहे. शतरक्षक जर पाहिला तर देवेश होता. बॉल जर पाहिला तर दिशा यावेळेस वळण घेत असताना आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. नशिबाची देखील साथ या ठिकाणी लाभली गेली, ती म्हणजेच फलंदाज निलेशला. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी असतील नितीनच्या गोठ्यातील. तब्बल आतापर्यंत 11 धावा खर्च केले 4 चेंडूमध्ये नितीननं. पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपिच बॉल आहे. तो बॉल जर पाहिला तर खोदून काढलाय. देवेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी फक्त एक सिंगल. एका धावेवरती समाधान. 1च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचते 30 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. स्ट्राईक कडे फलंदाज रॉय पाहायला मिळतोय. रॉयच्या माध्यमातून एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. 2 चौकारानंतर जर पाहिले तर 4 सिंगल आलेत रॉयच्या बॅटमधून. कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल. लॉंगॉनला फिल्डर आहे देवेश. यावेळेस जर पाहिला तर फेकी बॉलिंग एंड कडे. तत्पूर्वी फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेत. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकाची जबाबदारी कोणत्या खेळाडूच्या खांद्यावरती दिली जाईल. विनंती करेन टीम मीटिंग नकोय. आपण लगेच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा षटक असेल. शेवटचे 6 चेंडू आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये उत्तम मास्टर संघ किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. सध्याच्या स्थितीला 31 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथून पुढे 15 ते 20 धावा जर या षटकामध्ये कुठल्या गेल्या, 15 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर एक चांगला टोटल या ठिकाणी बनवू शकते, ती म्हणजेच उत्तम मास्टर टीम. कारण 50 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करायला हवा उत्तम मास्टर संघाने. ज्याप्रमाणे गोलंदाजी देखील प्रभावी आहे उत्तम मास्टर संघाची, परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे घोडबंदर मास्टर्स. आणि या संघामध्ये बॅटिंग लाईन देखील अफाट खोलवरची आहे आणि त्याच कारणास्तव एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. इथे देखील फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण जर या ठिकाणी पाहिलं तर चांगलं झालंय. तत्पूर्वी मात्र सहजरित्या या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या
आता मात्र पुढे सरकत असताना धावफलक जाऊन बसलाय 33 वरती. 33 धावा धावफलकावरती. दीपक असेल गोलंदाजी मार्क वरती. रॉय साठी पुढचा बॉल. यावेळेस मात्र आक्रमण केलाय. ऑन साइडला बॉल. फिल्डर आहे दरम्यान झेल टिपला गेलाय. खेळ या ठिकाणी संपलाय. रॉय हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. महत्वाचा खेळाडू बॅक टू द पवेलियन. दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 33 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. दीपकच्या कोट्यातील काय योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रमांक 4 वरती जर पाहिला तर स्वतः संघाचा कर्णधार या ठिकाणी राजू पाहायला मिळतोय. राजूच्या माध्यमातून देखील चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. इथे देखील आक्रमण केलाय. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर नितीन होता. बॉलला थांबवू शकला नाही. बॉल चाललाय 1 बाउन्स. 4 धाबांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय राजूच्या बॅट मधून देखील. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे कारण हा शेवटचा षटक आहे आणि इथे तुम्हाला जितक्या धाबा मिळतील तितक्या धाबा लुटण्याचा प्रयत्न करायलाच लागेल कारण एक चांगला टोटल या ठिकाणी बनवावा लागेल. तो म्हणजेच उत्तम मास्टर टीमला. मागील 2 सामने उत्तम मास्टर संघाने जे जिंकले तर आपल्या गोलंदाजीच्या दमावरती जरूर पाहायला मिळाले कारण तब्बल जर 48 धाबा देखील त्यांच्या माध्यमातून 5 षटकांमध्ये डिफेन्स केल्या गेल्या होत्या आणि मागील 2 सामने घोडबंदर संघाचा जर तुम्ही उल्लेख केला तर तब्बल 66 धाबा आणि 70 धाबा देखील 70 आणि 73 धाबा देखील चेज करून हा संघ पुढच्या फेरीमध्ये आलाय. म्हणून बॅटल यावेळेस चांगला आहे. इथे देखील बॉल जर पाहिला तर बॅटची एज घेत असताना हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. चांगलं यष्टिरक्षण प्रदीप घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फलंदाज बाद पंत. धन्यवाद देशे. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. रेनॉल्डला पाठवलं गेलंय. रेनॉल्डच्या माध्यमातून किती धावांचं योगदान दिला जाईल या ठिकाणी जर पाहिलं तर दीपकच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जाते सध्याच्या स्थितीला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर 1 विकेट. तदनंतर 4 धावा खर्च केल्या. पुन्हा 1 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना या अंतिम षटकामध्ये उत्तम उदाहरण पेश करत असताना शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी, फलंदाजांपासून कसं वाचलं जावं तर याचं उत्तम उदाहरण दीपक सध्याच्या स्थितीला पेश करत असताना पाहायला मिळतोय. परंतु इथे स्थितीला बदलावं लागेल कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता या ठिकाणी आहे उत्तम मास्टर टीमला आणि त्याकरिता रेनॉल्डला मात्र थोडंसं चमकावं लागेल. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. धावफलक 37 पाहायला मिळतोय. 40च्या पलीकडे न्यायला हवा. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर पंचांचा हात मात्र समांतर होतोय म्हणजेच अवांतर बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा बॉल यावेळेस फेकला गेला आणि तिथे मात्र दीपकला दंडित केलं गेलंय. 1+1 अशा 2 धाबा बोनस मध्ये मिळतील आणि त्यानंतर हा चेंडू तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. आता मात्र 39 या आकड्यावरती पुढचा बॉल. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा बॉल जर पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप. उजवी एष्टी सोडून जाणारा हा बॉल. आणखीन एक वाईटचा इशारा, वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाबेच्या मदतीने धावफलक 40 वरती. इथून पुढे एक मोठा फटका उपयुक्त ठरेल उत्तम मास्टर संघासाठी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आक्रमण केलाय जरूर. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 बाउन्स 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. आता मात्र फलंदाज जर पाहिला तर स्ट्राइक कडे होता निलेश आणि निलेशच्या बॅट मधून या 4 धाबा. निलेशच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. 2 चौकार आलेत आणि पुन्हा एकदा स्ट्राइक कडे असेल शेवटचा बॉल खेळण्याकरिता. काय घडेल शेवटच्या बॉल वरती
इथे फुल टॉस बॉल, मेजवानी स्वीकारली दोन्ही हातानं आणि फेकून दिलाय बॉलला लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात 50 धावा आणि 51 धावांचा टोटल या ठिकाणी बनवला गेलाय. 51 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. नक्कीच. आणि त्याच वेळी आपल्यामध्ये उपस्थित असलेले काही मान्यवर आहेत, त्या मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं आपलं आदर कर्तव्य आणि आदरतिथ्य आहेत. तर मान्यवरांचं आपण स्वागत सन्मान करूयात. आपल्यामध्ये उपस्थित असलेले अग्री परिषद विकास मंडळाचे एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेले आहेत श्री डी.के. पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी दिनकर पाटील मामा यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व श्री डी.के. पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातो. आदरणीय व्यक्तिमत्व श्री डी.के. पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला जातोय. दिनकर पाटील मामा यांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आणि मामांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहू शकतायत. मायची शॉल आहेत ती मात्र या ठिकाणी परिधान केली जात आहेत आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह मात्र आपण या ठिकाणी देणार आहोत आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या मंचावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व श्री डी.के. पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये आपण पाहिलं उपस्थित असलेले गोड व्यक्तिमत्व माजी सरपंच कारडी कोशिंबे श्री गजानन भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व गजानन भगत साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान थँक्यू सन्मान केला जाईल. आदरणीय गजानन भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि सन्मान करण्यासाठी डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब यांना विनंती असेल, डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व गजानन भगत साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. सन्मान या मुख्य मंचावरती होतं. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर गजानन भगत साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. चला, 2 बॅट्समॅनला विनंती मैदानावरती पाठवायचे आहेत. 2 बॅट्समॅनला विनंती, 2 बॅट्समॅन मैदानावरती पाठवायचे आहेत. त्यानंतर सन्मान केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय कैलास पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कैलासजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी प्रतापजी पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व कैलासजी पाटील साहेबांचा सन्मान. चला, विनंती आहे आपण लगेच सामन्याला सुरुवात करायचं आहे. मान सन्मान एका बाजूला होत राहील, परंतु सामन्याला सुरुवात करा. फक्त 20 मिनिटांचा कालावधी आहे, याची नोंद घ्या. या ठिकाणी केला जातो. आदरणीय व्यक्तिमत्व श्री कैलास पाटील साहेब आपल्या फडसफडा गावचे एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहे त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रतापजी पाटील मामा यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर विशालजी पाटील बंधुदाताई आहेत आणि फोटो कॅमेरामध्ये या आठवणी मात्र कैद केल्या जात आहेत. त्यानंतर उपस्थित असलेले मान्यवर विजयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चला विजयजी, आपणही पुढे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी राजू भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते विजय दादा यांचा सन्मान आहे, तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. विजयजी यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जातोय. राजूजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान पाहायला मिळतोय. मायची शॉल या ठिकाणी मात्र परिधान केली जाते. त्यानंतर स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छासारखे तुम्ही नेहमी बहरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जाणारा हा पुष्पगुच्छ आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर
आणखीन एक सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय संजयजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपणही यायचं आहेत. आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि सन्मान करण्यासाठी मी माजी सरपंच आदरणीय रमेश पाटील साहेब आहेत. रमेश पाटील साहेब आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी यांचा सन्मान आहे तो आपल्या मंचावरती केला जातोय. मॅच ऑन आहेत, सामना ऑन आहेत. एक सन्मान जो आहे तो सन्मान नंतर आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळणार आहोत. त्यामुळे सन्मान सुद्धा होतोय. सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय व्यक्तिमत्व खास करून संजयजी यांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच याच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान पाहायला मिळतोय. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. पुन्हा जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जॉईन आहेत द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला. धन्यवाद धनंजय. चला महत्वाची सूचना आहे, वेळेमध्ये हा सामना पूर्ण करा जेणेकरून फायनलच्या मॅच मध्ये एक उपलब्ध वेळ आपल्या जवळ जास्त राहील. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस कट करतात फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं चेंडू गेला. 51 धावांचा बाटला करायचा आहे. घोडबंदर बसे उत्तन या दोन संघांमधल्या मॅच प्रथम फलंदाजी करताना उत्तनच्या संघानं 50 धावा केल्या आहेत आणि 51 धावा 4 षटकामध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा मॅच संदीपने चांगली बॅटिंग केली, मंदारने त्याला चांगली साथ दिली. तर मागच्या 2 मॅच मध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे तो रॉय गोलंदाजीसाठी पहिले 2 चेंडूवरती सिंगल रन. 2 चेंडूवरती 2 सिंगल. आतापर्यंत धावसंख्या 2. हाफ ड्रॅगर बॉल पूल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये कळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जयसन नाही. जयसन होते पण जयसन नाही पोहोचू शकले. 2 धावांचा कॉल पुन्हा मैदानावरती दिला गेलाय आणि 2 धाबा आहेत. तर 2 धाबा मैदानावरती पूर्ण या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या 4. टार्गेट मैदानावरती 51 आहेत. तुकाराम सर आपण 60 पाहिलं, 65 पाहिलं, 70च्या बेसही ओलांडली गेली. आता मधोमध आहेत 51 वरती आहेत आणि 51 धावांचं आव्हान मैदानावरती पूर्ण केला जाईल की घोडबंदरच्या माध्यमातून याची चर्चा रंगलेली नक्की. आणि या संघाने केले ते पाठ, घोडबंदरच्या संघाने धावांचा पाठलाग केलाय. आज दिवसभरामध्ये पाहिलं तर जास्त पाठलाग नाही झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. 73चा पाठलाग, 70चा पाठलाग, 14ची सरासरी, 15च्या आसपासची सरासरी तो धावांचा पाठलाग केलाय. आता 13च्या जवळची सरासरी 13. प्रत्येक ओव्हर मध्ये 13च्या आसपासची सरासरी राखायची आहे ती टीम उत्तनला. अकोटामध्ये चेंडू शॉर्ट पूल केला गॅपमध्ये चेंडू चाललाय काड्याबिनेशी ओव्हर द रोप चौकार. थँक्यू. 4थ्या चेंडूवरती या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला 9 वरती. आजपर्यंत सकाळपासून बघितल्या 2 गोष्टी ज्याच्यावरती चर्चा येईल मी तुमच्या दिशेने येतोय. 4 चेंडू 9 धावा. पुढचा बॉल हवेमध्ये खेळला चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा मात्र आपण पाहिलं तर जयसन आहे. जयसनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 वेळा, 1 वेळा नाही 2 वेळा हे घडलं तुकाराम सर. आणि क्षेत्ररक्षक तिथे जयसन होते जे पाठीमागे येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करत होते पण झेल नाही झाली आणि 2 वेळा 2-2 धावा आहेत त्या मैदानावरती पूर्ण केल्या गेल्या. म्हणून आता तर कन्फर्म झाले बाबा टी शर्ट तो लक्स कोचीवालाच आहे. कारण मागच्या मॅच मध्ये संदीपला 4 जीवंत, आता या सामन्यामध्ये 2 वेळा जीवनदान अपना लक पहन के चलिए. तसा तो टी शर्ट आहे तो फक्त मॅन ऑफ द मॅचचा नाहीये, लकी टी शर्ट आहे तो लकी टी शर्ट परिधान केला आहे आणि लक फेवर त्यांच्या दिशेने गेले. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 1-1-11 11 वरती आहे. धावा धावफलकावरती 1-1-11 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. वीरेंद्र ढोकाळे संघ आपण मंचाच्या दिशेने सर्व खेळाडू घेऊन यायचे आहेत. वीरेंद्र असेल जो फायनल मध्ये दाखल झालेला संघ आहेत. हाफ ड्रॅगर बॉल पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली होईल आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा धावा काय आहेत. आता प्रत्येक जण सांगतोय 17 थोडासा खतरावाला धावसंख्या असते पण घोडबंदर टीमला पाहिलं ना तर सकाळपासून हीच स्कोर आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला 17, मागच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला 17 आणि आताही पहिलं षटक संपलंय 17 लकी नंबर आहे त्याच्यासाठी. बघूया मागच्या 2 मॅच मध्ये या 17 खतरा नाहीये तर त्यांची मात्र वाढले तिथून आणि हा खेळ बहरलाय. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 मध्ये 34
इथून करायचे आहेत. मागचा सामना होता 18-38चा मॅच होता. आता 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. आणि धनंजय एक गोष्ट नक्कीच पाहिली आपण, सकाळपासून बॅटिंग स्ट्रेंथ जी आहे ना ती घोडबंदरची जबरदस्त आहे ओव्हरऑल. पण दुसऱ्या बाजूला उत्तम गोलंदाजी केले, एक चांगली गोलंदाजी आणि एक आक्रमक फलंदाजी, याचा आता बॅटल मैदानावरती असणार आहे. आणि दोन गोष्टी पण महत्वाच्या अगदी छेडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट कंपॅरिझन पाहिलं, कंपॅरिझन मध्ये उत्तमचा संघ होता पहिल्या ओव्हर मध्ये 11, पहिल्या ओव्हर मध्ये 11 होता. घोडबंदर आहे 1 ओव्हरला 17 रन, तिथे विकेट नाही, 6 धाव्यांचा जो फरक आहे तो फरक मैदानावरती जाणवणार आहे. आणि संदीप आणि मंदार आतापर्यंत चांगली कामगिरी दाखवली. स्ट्राईकला मंदार, बॅकफुटला गेला, स्टिअर केलं, पॉइंटच्या बाजूने बॉलला मात्र अगदी ढकलून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावला बॉलवरती, चेंडू थांबेल का तर नाही थांबणार, चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सीट लोक. थँक्यू. पहिला चेंडू होता बॅकफुटला गेला, थोडीशी जागा बनवली आणि जागा बनवून केला बॅकफुट पंच. चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षकाला सकून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. डोकाळी संघ जो फायनल मध्ये प्रवेश केला आपल्यासाठी, पुन्हा एकदा सूचना, आपण थोडस या व्यासपीठाच्या जवळ या, कारण काही फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यामुळे आपण रेडी राहायचं आहे. जास्त वेळ झाला नाही याची काळजी घ्या. बरोबर, जे मुख्य व्यासपीठ आहे, स्टेज आहे, त्याच्या जवळ जाऊन आपण उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने गेला, बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करा, 2 धावा पूर्ण करताना मंदार बाद झाल्यात. पंचाचा इशारा, इट्स ओयूटी, आउटचा इशारा, पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. सीट लोक. एक सन्मान राहिला बाकी, आपण तोही सन्मान या ठिकाणी घेऊयात. आदरणीय व्यक्तिमत्व राजू भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. तर राजूजी भोईर साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन डॉक्टर पांडुरंगजी पाटील आणि दीपक दादा पाटील आहेत. दोघांनाही विनंती असेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला राजूजी भोईर, आपण यायचं आहे पुढे. एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच सहकार्य मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा त्यांना पाहिलेलं आहे. भोईर ब्रदरचे सर्वेसर्वा आपण पाहिला, त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला जातो. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला दीपक दादा पाटील यांच्या शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. मायची शॉल, स्पर्धेचे आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने, कॅमेरा देखील मॅचच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जिथे सामना सुरू आहे. धापलगावाची धावा आहे त्या 22-22. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा सामनावीर नितीन तिथे आले. आता क्रमांक 3 वरती झेल टिपण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा संधी तुम्ही दिली आणि त्या संधी साधली दोन्ही फलंदाजांना. स्कोर जाऊन पोहोचला 24-51चा लक्ष्य आहे, 51चा टार्गेट आहे. धावा झाल्यात 24 धावा धावफलकावरती लगावल्यात. 1.3 चेंडू आतापर्यंत मैदानावरती फेकून झाल्यात आणि करंट रन रेट जर पाहिलं तर बरोबर 16 वरती आहेत. रिक्वायर्ड रन रेटच्या दिशेने सध्या मैदानावरती वाटचाल सुरू आहे. स्ट्राईकला नितीन, आक्रमण करण्याचा प्रयत्न, नितीन यांच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, उत्तुंग षटकार. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. तुकाराम सर, ही जोडी जशी आहे की काय, संदीप आणि नितीनची जोडी अशी आहे की काय, जी घोडबंदर साठी नेहमी कठीण प्रसंगामध्ये उभी राहत आहेत. आजही मैदानावरती कठीण प्रसंगामध्ये उभे राहणारे हे 2 खेळाडू आहेत, एक तर संदीप आणि दुसरे नितीन. आणि जोडी नंबर 1 त्याच करता म्हटलं होतं, कारण जसं मंदार बाद झाले, नितीन आले पहिल्याच प्रयत्नामध्ये, त्याने फटका खेळलाय. फटका अलॉंग द ग्राउंड वेगानं चेंडू गेला होता डीप वरती. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धावे चेंडूवरती, पुन्हा एका धावेची स्कोर जाऊन पोहोचलाय 31 वरती जाऊन पोहोचला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, नक्कीच जोडी नंबर 1 आहे आणि 1 नाही 2 नाही, गेल्या 2 मॅच मध्ये आणि 3रा मॅच आहे ही जोडी जमले. आता या जोडीला तोडण्यासाठी वापर त्याचा गोलंदाज व्हायला. नक्कीच जेसनला मैदानावरती आणलं होतं, पण जेसनच्या षटक्यामध्ये रन आणल्यात आता 14 धावा आतापर्यंत जेसन याने 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात.
लास्ट बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅन त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट करताना पाहायला मिळाला आणि बॅटला स्पर्श होऊन चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार अप्रतिम खणखणीत चौकार. त्याचवेळी आपल्यामध्ये ज्याने आपल्याला फ्रुट्स पॅकेट ज्याने आपल्याला दिलेलं ते रणजीजी केनी साहेब यांचाही सन्मान आहे. तो सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात. का खेळाडूसाठी महत्वाचं असं ते फ्रुट्स किट धावा फलकावरती लगावले 35 करायच्या मैदानावरती टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. 12-16 वाला मॅच आहेत. आदरणीय रणजित केनी साहेबांचा सन्मान आहे. तो सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात. मी दीपकजी पाटील आपल्यास विनंती करतोय आपला शुभ असे रणजितजी केनी साहेबांचा सन्मान ज्यांनी फ्रुट्स पॅकेट आपल्याला दिलेले आहेत ते आरके रणजितजी केनी दादा यांचा सन्मान आहे. तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मायची शॉल या ठिकाणी मात्र त्यांना परिधान केली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व रणजितजी केनी साहेबांचा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचे मनापासून आभार आहेत. 12-16 वाला मॅच आहेत. तुकाराम सर शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आहे ना मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार पाहायला मिळालेला आहे. दोन्ही गोष्टी आपण पहिल्या 17 पाहिल्या नंतर 18 पाहिल्या. 17-18 आता इथून गाडी पुढे जाणार का मागे येणार? गाडी थोडी पुढे जाणार का मागे येणार? निलेश गोलंदाजीसाठी रेडी. पहिला चेंडू लॉंग लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धाव एका धावेने सीधा फलक जाऊन पोहोचलाय तो 36 धावा 11 चेंडू 15 धावा. एका गोष्टीवर चर्चा होईल थोडस पुढे जाऊ द्या. मॅच 11 चेंडूचा खेळ आहे आणि 15ची अजूनही आवश्यक. दोन्ही संघ पाहतात आशाभूत नजरेनं पाहतात. फायनल मध्ये कोण खेळणार? ढोकळ्याच्या अगेन्स्ट कोण खेळणार? उत्तन खेळणार की घोडबंदर खेळणार त्याच्यावरती नजर आहेत. 11 बॉलचा खेळ 11 बॉल मध्ये 15 धावेची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. संदीप यावेळी थोडंसं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. प्रत्येक वेळी आक्रमक भूमिका तुकाराम सर दाखवून नाही चालणार. कधी कधी शांत संयमी थोडंसं डोक्याचा वापर करायचा आहे आणि ते करताना पाहायला मिळालं. ड्राईव्ह केलं, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केली आणि दुसऱ्या बाजूने जाऊन उभे राहिले. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला थोडासा सेन्सिबल खेळायचं आहे म्हणून क्रिकेटचा खेळ आहे जसा प्रेशरवाला आहे तसा पेशन्सवाला पण खेळ आहे. संयमाचा खेळ आहे. संयम तुम्हाला मैदानावरती दाखवायचा आहे. थोडा आत येणारा चेंडू होता. क्रॅम्प केलं एकदा या चेंडूवरती पूर्ण मिस टाइम झालाय. जे थोडस दूर राहिलाय ज्यासाठी प्रयत्न नाही केला. एक धाव मागच्या 3 चेंडूवरती सिंगल डिजिट 1-1-1. आता 9 चेंडूचा खेळ आहे आणि 13 करायचे आहेत. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. संदीप 7 चेंडू मध्ये आतापर्यंत 20 धावेची इनिंग मात्र पेश केल्या आहेत. नितीननं 5 चेंडू मध्ये 11 धावेची इनिंग पेश केल्या आहेत आणि आता समीकरण पाहिलं तर समीकरण मैदानावरती 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. हे षटक निर्णायक आहेत निलेशांचं. निलेश काय कारगीर साबित होणार का मॅच मध्ये हेही मात्र पाहण्यासारखं असणार आहेत. परंतु समोर संदीप आहेत. आतापर्यंत हुकुमाचा एक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. ते संदीप स्ट्राईक एंडला पाठीमागे खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फाईन लेगला आहे ते त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षकाला पण पाहिलं. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झालात. 1 रन मैदानावरती घेतली गेली. समीकरण मात्र आता पाहिलं 8-12चं समीकरण आहे. तुकाराम सर एक गोष्ट आपण म्हटलं ना की थोडंसं सावध कुठेतरी स्ट्राईक रोटेशन करून खेळण्याचा प्रयत्न होतोय की काय 2 बॅट्समॅन कडून. 8 चेंडू 12 धावा आणि या षटकामध्ये काय झालंय विकेट नाही आलाय पण तो थोडासा वेग आहे ना तो कमी झालाय. थोडा धावांचा वेग कमी केलाय. आता कमी केलेला वेग फायदेशीर ठरेल का गोलंदाजासाठी की थोड्या वेळापुरते वेग कमी केलाय. आता पुन्हा एकदा एक्सेलरेटर वरती पाय देणार वेग वाढवणार. कोलपट्याचा चेंडू होता वेग थोडासा कमी केलाय. ओ फिल्डर आज सकाळपासून आपण घोडबंदर टीमचे 3 मॅच पाहिल्या. एक पहिला मॅच जिथे धावा होऊ शकला असता तिथे 3 झाल्या. मागचा मॅच शेवटच्या बॉलापर्यंत गेला होता तिथे वाईट बॉल आलाय. खराब फिल्डिंग का मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली प्रतिस्पर्धेची. 8 चेंडूचा खेळ आहे. 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. उत्तनच्या बाजूने एका पटक्याने मॅच बदललेले आहेत.
हा आणि डोकाले संघाला विनंती, डोकाले संघ काही नियम आणि अटी आहेत ते आमच्यापर्यंत विश्वासजी भोईर साहेब या मंडळाचे अध्यक्ष पोहोचवत आहेत। हा मॅच जसा संपेल तसा विजयी संघ मैदानावरती थांबणार आहेत, त्याच्या जोडीला या मॅच मध्ये पराभूत झालेला संघ असेल तोही मैदानावरती थांबणार आहेत आणि या डोकालेचा जो संघ आहे तो मैदानावरती डायरेक्ट जाणार आहेत। त्यामुळे विनंती, डोकाले संघ जशी मॅच संपेल तसं लगेचच आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहात। तेही पाहतात म्हणजे डोकाळीचा संघ पाहतोय की आमच्या समोर कोण येणार, उत्तन येणार की घोडबंदर येणार, पण तेही तयार आहेत। कालच्या दिवसामध्ये त्या संघानं अप्रतिम खेळ केलाय, अप्रतिम। त्याच्यामुळे तेही आहेत या टायटल जिंकण्यासाठी, विजेतेपद पटवण्यासाठी तेही तयार आहेत। फक्त त्यांच्या अगेन्स्ट कोण जाणार आणि यही सूचना काय केली अध्यक्षाने, काय केली, कारण जे वेळेचं गणित आहे ते वेळेचं गणित आपल्याला जुळवायचं आहे। बघा सर्व काही आहे या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन आहेत, बसण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सर्व काही आहे, पण वेळ असतो, टाइम आहे जे आपल्या हातामध्ये नसतं। घडी आहे, समय है जो रेत के साथ फिसलता जा रहा है, त्याच्यामुळे वेळेचं गणित जे जुळवायचं आहे त्याकरता आपल्याला विनंती आहे जसा मॅच संपेल लगेच सूचना केलेला संघ मैदानावरती दाखल होईल। 6 चेंडूचा 4 धावांची आवश्यकता। कॅझिटन मागचा मॅच त्याने वाचवला होता, डिफेंड केला होता, आता आव्हान फार मोठं आहे, फार मोठं आहे। ओ वेगळा फटका, पहिला चेंडू डॉट बॉल। थोडासा सुपला खेळण्याचा प्रयत्न होता पण सुपला नाही झाला, थोडासा हुकलेला फटका पाहायला मिळालेला आहे। 5 बॉलचा अजूनही खेळ आहे, 5 बॉल मध्ये 4 ची गरज आहे। संदीप इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सध्या करतायत। पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून खेळला, बॉलला हवेमध्ये खेळला, झेल घेतली तर मॅच ऑन। ओ नाही नाही नाही, झेल 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 सुटलाय, झेल घेतलाय ते तर समीकरण 4-4 असतं, पण झेल सुटलाय, जीवनदान मिळालाय आणि आता मॅचचं समीकरण पाहूया। 4 बॉल 3 रनची गरज। 4 चेंडू आणि या घोडबंदर टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती असते का की आजचा दिवस काय, आजचा दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन आलाय, किती कॅचेस सुटल्या त्यांच्या टीमच्या अगेन्स्ट, किती कॅचेस। आता या सोपा झेल होता, हा झेल मॅच मध्ये अजून रोमांच वाढला असता, असं नाही की आता नाहीये। कॅप्टन तिथे होते, कर्णधार होते, कर्णधाराच्या हातात ना झेल तिथून सुटलाय। कॅझिटन दुसऱ्या बाजूला नितीन बघूया या मॅचला कशा पद्धतीने खेळताय। 4 चेंडूचा खेळ आहे, 3 धावांची आवश्यकता आहे। नितीनने मॅचला केले स्टायलिश फिनिश, घोडबंदर इनटू द फायनल मध्ये प्रवेश केला। वेळकम आहे त्यामुळे थांबवतोय सर्व सन्मान्य अतिथी अग्री विकास परिषद मंडळाचे आदरणीय डी के पाटील साहेब, दिनकर पाटील